हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चलो, आज सकाळीच निघाला आहे दौरा आमचा वाडिया हॉस्पिटलला. राहिलेलं सगळं म्हटलं पूर्ण करूया. जेव्हा जेव्हा ओपीडीला मी केमला जायचे तेव्हा मॅडमचं म्हणणं असायचं की होल एक्झॉम टेस्ट झाली का झाली का झाली का. त्यांना माहिती करून घ्यायचं की आमच्या दादा परदादा असं आजोबा कोणाला हा आजार होता का, त्यानुसार तिला गोळी चालू करायची आहे. तर म्हटलं चला, आम्ही सुद्धा थांबलो होतो खूप दिवस झाले, कारण फंड जमा होत नव्हता. फंड जमा झालेला आहे सध्या, पण बघूया. तर येता येता माझा पण घेऊन आली होती. तुम्हाला सांगते, सकाळी 7:30 वाजता निघाले. रिक्षामध्ये बसायचं म्हटलं तरी भीती वाटते. रिक्षावाल्यांची सकाळी खूप मुजोरी असते, कोणी कोणाला ऐकत नाही. शेवटी मी बसली माझ्या मांडीवर, दिदी आणि दिदीच्या मांडीवर चिमू असं बसवून मी आलो. आणि ट्रेननं तर बाबा अजून भयानक परिस्थिती. सकाळची मरणाची गर्दी तुम्हाला सांगते. आता काय करू, शेवटी आले दोघींना घेऊन. तिचे पप्पा म्हणाले की तुम्ही तिघी जावा आणि काय तो आज पराक्रम करून या. तिचं राहिलेलं, कारण त्यांना होती डबल शिफ्ट, ते काही येऊ शकले नाही. म्हटलं नाही, उद्याच्या वेळेला म्हटलं केमला जायचं आहे तर केमला मी सोबत येईन, पण आज वाडियाला जाऊन तुम्ही तिघी काय ते सगळं क्लिअर करून या. पहिल्यांदा मी आली ह्या दोघींना घेऊन, आणि मला खरं तर माझे हातपाय थरथरतात. पोरांना घेऊन जायचं म्हटलं का, कारण चिमूला मी घेऊन येऊ शकते, कारण तिचंच तर काम करायचं आहे सगळं, पण दिदीला सोबत आणावं लागतं. दिदीला ठेवू कुठे, हा लय मोठा प्रश्न असतो. मग शेवटी त्याला एकट्याला हे घरात ठेवू शकत नाही दिवसभर, कारण किती वेळ जातोय ना किती नाही हे काही सांगता येत नाही. सकाळचं निघाले का कधी 4 वाजतात तर कधी 5 वाजतात. आणि तिकडचे डॉक्टर एवढे जे म्हणजे खरं त्यांना काळजी नाही असंच वाटतं, कारण मी बसले होते आणि त्यांची मीटिंग चालू आहे. मला एक कळत नाही, तुम्ही पेशंटला बाहेर बसून कशाची मीटिंग करता. पेशंटला तुम्ही 12 वाजेपर्यंत या 1 वाजेपर्यंत क्लिअर करा, नंतर काय ते मीटिंगा करत बसा ना बाबांनो, कारण किती लांबून लांबून सगळे पेशंट आलेले असतात. तर चला जाऊ द्या. प्रत्येकजण म्हणतो टेन्शन घेऊ नका, हा आजार होईल बरा, होईल बरा, पूर्णपणे बरा होईल. पण ठीक आहे, आता डॉक्टरांचं पण सुद्धा आम्हाला ऐकावंच लागतं की ते म्हणतात की थोडंसं मागे पुढे होतं, लवकर नाही, थोडं काळजी घ्यावी लागते. फायनली 5 वाजता पोचलो घरात. एवढा त्रास झालाय. ठीक आहे, गेलो, पण अक्षरशः जीव रडकुंडीला आणला. आम्ही गेलो 1 वर्षानंतर. आमचे प्रॉब्लेम्स होते, सगळं काही ठीक आहे. त्यांचं म्हणणं की तुम्ही 1 वर्षानेच का आला, तर होते आमचे प्रॉब्लेम्स. तर काय तुमचे प्रॉब्लेम्स होते, असं का तसं का. तिथे गेली आतमध्ये, ते मॅडम म्हणाले की ठीक आहे, तिला तर काय प्रॉब्लेम आहे का. तर म्हटलं नाही, नाव्याला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तिला गोळी चालू केल्यापासून ती बरी आहे. काहीच तिला ताप सर्दी खोकला अजिबात तिला म्हणजे असं पोटात दुखलं वगैरे नाही आहे. फक्त गावाला मध्यंतरी गेलो तेव्हा दुखलं होतं. सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग तुम्हाला हे टेस्ट करायला दिले तर तुम्ही केले का, तर म्हटलं हां ती केलेलं आहे KM मध्ये, तिथून रिपोर्ट्स आणावे लागतील. मग जावा घेऊन यायचा. आणि तिथे मला पाठवलं आहे ना, फाईल हिने स्वतःच घेऊन ठेवल्या डॉक्टरने वाडियाच्या. तिथे गेल्यावर समजलं की आज OPD नाही आहे. लाईनीत उभी राहिलेत अर्धा तास, मुलींना बसवलं तिथेच. मग ते म्हणाले आज OPD नाही तर तुम्हाला केस पेपर पण नाही मिळणार, पेपर काढावं लागेल, मग तुम्ही ती टेस्ट घ्यायची तर त्याचे पैसे तुम्ही भरायचे. तर म्हटलं त्याची OPD तर शुक्रवारी, मग काय करणार, मग नंतर या, आज तुम्हाला काही करू शकत नाही. मग तिथे वेस्ट केला टाईम माझा 1 तास. परत मग आता आम्ही ट्रस्टकडून काही गोळा गेले होते पैसे, ते फंड म्हणून वाडियामध्ये जमा आहे नव्याच्या नावाने. तर ॲप्रॉक्स सध्या तरी 20,000 रुपयाचे काहीतरी जमा आहेत. तर तरीसुद्धा त्यांनी काही टेस्ट मला बाहेर न करायला सांगितले. होल एक्झाम अशी नावाची टेस्ट आहे, ती 8,800ची काहीतरी आहेत, त्या 9,000च्या आसपास आहे आय थिंक. हां, ती तिथे करायला लावले. ते 1 महिन्याने रिपोर्ट आहे. अजून काही 2-3 टेस्ट आहेत, त्या 4,500-5,000च्या टेस्ट आहेत, त्या करायला लावल्या. अजून 2,000ची टेस्ट तिथे ती करायला लावली. आणि अजून 2 टेस्ट आहेत त्या बाहेरनं करायला लावल्या मला. आधी म्हणाले की तिकडनं तुम्ही ट्यूब घेऊन या. मला क्लिअर सांगितलं नाही की तुम्हाला तिथेच जमा करायचं आहे. तिथे जाऊन मी फोन केला. एवढं चिडचिड, एवढी मला रडायला आलेलं अक्षरशः. मी पैसे पण नाही घेऊन गेले, काही नाही. मिस्टर डबल शिफ्टला होते. म्हटलं आजचा गुरुवार आहे तर आजच्या आजच ही टेस्ट केली पाहिजे. परत अजून दिवस पुढे कशाला करायला. 4,000 काय 4,500 भरा टेस्टला. आता म्हटलं एवढा फंड जमा असताना वाडियामध्ये त्या पैशाचं काय. मग जे माझे मिस्टर 4 दिवस घरी न येता रात्रीचं जॉब करून दिवसभर त्या ट्रस्टकडे जायचे, ते सगळे जे पैसे गोळा करून आणले, तर अजून काही 5,000 तिच्या नावाने जमा होणार आहे. ते सगळे पैसे मग कशाला. तुम्ही तुमच्याकडून टेस्ट होत आहेत तर करा ना. अजून बाकीच्या टेस्ट वाढीव दिल्या आणि त्या मला म्हणाले की बाहेर न करा. खरं म्हणायला गेलं ना, वाडिया खरंच मला पहिल्यापासून नाही पटलं. अक्षरशः खूप वाढीव गोष्टी सांगतं, ज्या तुम्हाला गरजेच्या आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत ना, त्या नाही सांगत. तसं KMला जेवढ्या वाडियात त्या डॉक्टरांनी लिहून दिल्या होत्या ना टेस्ट, त्यातल्या KMच्या डॉक्टरने सांगितलं की नका, ह्या काय एवढ्या गरजेच्या नाही आहेत, तुम्हाला जास्तीत जास्त काय गरजेच्या आहेत त्या तुम्ही करा. त्यांनी त्यावेळेला पण मला गेल्या वेळेला त्या बाजूला केल्या होत्या टेस्ट, आणि मोजक्याच करायला लावल्या होत्या.
तर एवढं सगळं आहे KM मध्ये. मान्य आहे वाडियाचं खूप मोठं नाव आहे, प्रायव्हेट प्लस सरकारी, म्हणजे सेमी गव्हर्नमेंट म्हणतात त्याला हे ते. आणि एवढे मी तिथून मेट्रोपोलिसमधून फोन केला की मॅडम असं असं नाव्याच्या नावाने फंड आहे ना, तिथून टेस्ट होतील ना हे ते. हां तुम्ही असं तसं येईल, तुम्ही स्वतः कन्फ्यूज होता आणि तुम्ही मला कन्फ्यूज का करताय. आणि ते लागले अंगावर होक्स, म्हणजे डायरेक्ट ते अंगावरच येते, असं स्पष्ट बोलणंच नाही. आणि असं बोलतायत ना की त्यांना जास्त कळतं. आपल्याला खरंच अरे मान्य आहे आम्ही मूर्ख आहोत, आपण मूर्ख बनूनच खरं डॉक्टर समोर राहायला पाहिजे, पण आपण अति मूर्ख आहोत या पद्धतीने. मला जाणवलं की मला आज तिथे राहावं लागलं. अति मूर्खपणाने वागावं लागलं. आपण शहाणे आहोत हे थोडे तरी शहाणे आहोत हे आपण दाखवून चालतच नाहीये. लय मला तर तिथे वाटतं सगळं तिथे सोडून द्यावं ना, असं रडत बेकार झाला आज. पण ठीक आहे, एकदाची ती टेस्ट दिली करायला, काय ते बघू. शेवटी आता जायचं परत KMला, KMच्या मॅडमकडे. त्या काही ते बघतील बघू. त्या खरं व्यवस्थित बघतात, भले त्यांचं थोडंसं ओरडणं जरी असलं ना तरी त्या व्यवस्थित बघतात, मोजकं सांगतात. आता इथे अजून नाव्याच्या नावाने 10-15 हजाराचा फंड जमा आहे, तो कोणाचा घशात. म्हणजे एवढं तुम्ही पेशंटला, पब्लिकला एवढा त्रास देता, हे करा ते करा. जर समजा एक्स्ट्रा वरती 200 रुपये जर पडले असते तर त्यांनी त्यांच्या खिशात भरले असते का? नसते भरले. पण आता हिच्या नावाकडचा अर्धा फंड तिथे जमा आहे. अर्ध्यातला मला तर वाटत नाही की ह्यांनी वापरलाय का काय. 60%च त्यांनी वापरला समजा, अंदाजे 40% फंड आता हे गेल्यावर तिथे आपण OPDचे पैसे भरतो. असं नाही की वाडियामध्ये गेलं की एकदम फ्रीमध्ये ट्रीटमेंट आहे. जसं आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला जातो, आपल्या जवळपास जे असतात डॉक्टर्स त्यांच्याकडे पण 200-500 रुपये अशी फीज असते. तशीच वाडियामध्ये घेतली जाते. एंट्रीला आपल्याला केस पेपर काढावा लागतो आणि 200 रुपयाची पावती फाडावी लागते, म्हणजे ते पेपर देतात. म्हणजे तेच झालं ना, आपण स्वतः पैसे देऊन डॉक्टरकडे जातो, तरी सुद्धा त्यांचं वागणं एवढं ॲरेगंट आहे ना. त्यापेक्षा प्रायव्हेटला आपल्याला चांगले ट्रीट करतात, पण एवढंच आहे की पुढच्या ट्रीटमेंट आपल्याला करणं सहज शक्य होत नाही, म्हणून आपण तिथे जातोय. तर त्या एवढ्या रडवतात, मला एवढं टेन्शन आलं, मला तिथे अक्षर रडकोंडीलाच आलं. मी घळूनच पडले पूर्ण. म्हटलं मोरदे, हे पटकन करायचं आहे आणि जायचं आहे पटकन, मला नाही थांबायचं आहे इथे. शेवटी मिस्टर सुद्धा म्हणाले जाऊ दे, जेवढं होतंय तेवढं कर. शेवटी मेट्रोपोलिसच्या टेस्ट मी करायला दिल्या नाही आहेत, ते बघू आता कधी जायचं काय. ती पण रक्त काढताना खूप त्रास देते, त्याला 2-3 माणसं पकडायला लागतात. बघू, भांबावून गेले मी. बरोबर तिकडे बाबा नको, खरं दवाखाना नको, काय नको, पोटाला 2 घास भेटले ना तरी भरपूर आहे. गेल्या वर्षी एवढा मी महिनाभर तिथे KM मध्ये होतो तरी एवढा त्रास नाही झाला तेवढा मला आजच्या दिवसात झाला. त्या डॉक्टरचं वागणं आणि ते जसे भक्कन अंगावर येते ना, ते भयंकर वाटलं मला. होपसो जरा पेंडिंग गोष्टी होत्या त्या सगळ्या झालेल्या आहेत. आता काय शेवटी जे आहे ते आपल्याला दर महिन्याला करायचंच आहे, पण जी महत्त्वाची टेस्ट होती त्याच करायला दिलेली आहे. आता 1 महिन्याने, आज काय आहे, पुढच्या आता मला वाटते 5-6 तारखेला ते रिपोर्ट्स मिळून जातील. बघू कसं काय आहे ते. आता ती बरी आहे आणि ते बरी आहे म्हटल्यावर तिचं डोकं अजून आऊट झालं. म्हटलं का कशी काय बरी आहे ती. म्हटलं KMच्या डॉक्टरने तिला गोळी चालू केली. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्याच डॉक्टरला दाखवा. त्या वाडियाच्या डॉक्टरचं म्हणणं आहे की आमच्या इकडचा गॅस्ट्रोचा डॉक्टर आहे ना त्याला तुम्ही दाखवा, म्हणजे आम्हाला त्यांच्याशी बोलायला जमतं. तर म्हटलं कशाला, KMच्या डॉक्टरकडे, एका डॉक्टरकडे जर माझी फिक्स ट्रीटमेंट आहे तर मी तिथेच दाखवीन ना. तर हे सगळं चित्र खूप बेकार आहे. वाडियाचं कोण म्हणेल KM बेकार आहे, कोण म्हणेल वाडिया बेकार आहे, पण माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स मी सांगेन. KMला भले भरपूर गर्दी असते, भले भरपूर चिडचिड असते, पण डॉक्टर्स चांगले आहेत आणि चांगली ट्रीटमेंट होते. उलट वाडियामध्ये पैसे घेऊन सुद्धा ते भक्कन अंगावर येतात आणि ते पब्लिकला नसत. नाही, मला पटलं नाही ते. मोर तिकडे. चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, नॉर्मली आपल्या लाईफमध्ये. जाऊ दे, आज मी रडले भरपूर. चलो बाय. आणि आवडला तर नक्की लाईक करा. आवडलं म्हणजे आमचे चिमूचे आज राहिलेले ट्रीटमेंट पेंडिंग ती कंप्लीट झालेले, सो आम्ही थोडंसं रिलॅक्स फील करतोय. ठीक आहे, झालं ते झाल्या गोष्टी, गेले तर गेले, पैसे मोरदे तिकडे एकदाच क्लिअर झाले. सो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.